असू द्या, स्ट्राईक रोटेट नसेल आणि दोन्ही फलंदाजांनी ना दोन्ही एंड सोडावे लागतील, त्याच नंतर धाव दिली जाईल यावरती लक्ष असू द्या. आणि पंचांचा नियम अंतिम राहील. चला चला दैसर संघ गाड्या सोडा, पण बापू गाड्या सोडा. कोणी निंदा कोणी वंदा असा समालोचक आमचा धंदा. पहा मोठ्या मोठ्या स्पर्धा झक मारतील. काजू बदाम खाल्या पहा ट्रॉफीने कशा फुगल्यात बा ट्रॉफ्या. काजू बदाम घातल्या मी खायला त्यांना. चला चला बापू गाड्या सोडा, पण बापू गाड्या सोडा. खालच्या साईडला दोरी पंच साबत. गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या पंच. हो खोलात टाकला होता, खोदून टाकला, खोदून काढला चेंडू. खुरप्या शॉट पाहिला, पण एकच धाव एका धावेच्या मदतीने श्री गणेशा झालाय. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण सुनीलचा वापर केला. पहिला चेंडू मात्र सिंगल आली. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनील. राईट मोर द विकेट. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज. हो टॅपिंग क्रिकेट पाहतो. टॅप केला चेंडू, पुश केला चेंडू, खुश राहिलाय. एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती. पाच सिंगलने मात्र स्कोर कार्ड सुरुवात मात्र केली आहे दमदार या दोन्ही फलंदाजाने. एका धाबेने पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. हो रामचा झालाय काम, आणि राम मात्र मैदानाचा बाहेर होईल. पहिल्या गडी घरात पहिला आदरा. पहिली 7.5 निष्ठ पनवती अपशगुन. पहिलाच मुतखडा बाजूला. डीजे 5 जो नवीन फलंदाज येईल ना त्या फलंदाजाने अगोदर तयार राहायचं आहे, यावरती लक्ष असू द्या. फलंदाज जो नवीन जाणारा फलंदाज असेल ना त्याने गोट्या कवट्या लावून तयार राहायचं आहे. जसा फलंदाज बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आपल्याला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 27 नरेश सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना सुनीलला पाहतो आपण. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला. तिसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय, नवीन कोरा. आत्ताच पेटी पॅक पाहतो आपण. नरेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. जुना जाणता गोलंदाज पाहतोय सुनील. पोटल्या गोलंदाज. हो खोलात टाकला होता, खोदून काढला. खुरप्या शॉट. बा 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 बेकार. काय सांगायचा, टांगा पलटी घोडा फरार. बेकार फिल्डिंग गड्या, काय सांगायचंय. बेकार आहे गडी, काय सांगायचंय नको. याने नक्की 190 टाकून आलाय का काय. बेकार उठत पडत गोल, काय बेकार. निकाल धुरला उडायला गड्या, पण काम 25 केला. हो पुन्हा एकदा तयार. हो सुपला शॉट पाहतो आपण. बा 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 बेकार. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. पुन्हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे पंच. एक चेंडू शिल्लक आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 4 आकड्यावरती. पण अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करत असताना सुनील हा गोलंदाज. सुनील काय सांगायचं आहे नको. याच्या आयटम जर बघत होय ना तर या लय आयटम खुश झाली होय का गड्या. बेकार. याच्या निश्चित आयटम ना निकी मॅच बघत होया. काच काय करीत हो काय ना बघू. याची परीक्षा घेतली जाईल नंतर. पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. हो बेकार. काय सांगायचं आहे. पुरी हुशार योला चिकट्या बॉलर आहे. 1 रुपयाचा चॉकलेटी खायला ना ते. लाईव्हच्या माध्यमातून जर तू बघत असेल ना तर हेर गड्या. काय सांगायचं आहे. बेकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. बिन 1 गडी बाद 4 आकड्यावरती. चला टीम मीटिंग टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या दैसर संघ. टीम मीटिंगचा पूर्णपणे बंद असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. दीपक मध्ये आणि अजय पारधी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजक आपल्याला बोलवतात. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आयोजकांशी लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. चांगले व्यक्तिमत्व पाहता आपण दामोलीचे. चला 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 बापू गाड्या सोडा आपण. आजचा या स्पर्धेचा विचार केला अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये कोण चॅम्पियन होईल
कोण एका ट्रॉफीचा एक पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल हा प्रश्न पडलाय भरपूर जणांना. पहिला दिवस मात्र गाजवला पाहतो आपण वाशुली संघाने. त्यानंतर दुसरा दिवस मात्र गाजवला श्री मलंगड या संघाने. त्यानंतर तिसरा दिवस मात्र गाजवला हरिग्राम टीमने. त्यानंतर पाहिला आपण भिवंडीचा संघ. आणि यावेळेस काय सांगायचं आहे, नको जीव झाला या ना. टमा उपटी घाल्या का काय, ससा दिसला नाही ना, ढोब्या उपट घातली म्हणजे कार्यक्रम काय फिट गडी बाद होतोय. आणि चौथ्या दिवसामध्ये पहिला वडपे संघाने दिवस गाजवला. आता पाचव्या दिवसामध्ये कोण बाजी मारेल हा प्रश्न पडला. आता पहिला सामना मात्र जिंकला सुरेश इलेव्हन पोसरी संघाने. त्यानंतर दुसरा संघ जिंकला पाहतो आपण हेडूटने टीमने. आणि त्यानंतर पाहिला आपण मोरबे टीमने बारबे टीमने जिंकलाय. आणि त्यानंतर पाहिला आपण वागेरा संघ जिंकलाय. आणि त्यानंतर पाहता आपण दुसरा हा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल हा प्रश्न पडला. आता दहिसर संघाने मात्र अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करत असताना पाहतो आपण निकेश हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करत असताना निकेश पाहता आपण. आणि निकेशची मात्र शैली चांगली आहे. नितेशचा विचार केला ना, दोन्ही साईडला मात्र चेंडू ओलवण्याची क्षमता या नितेशकडे. चांगली गोलंदाजी. हो पहा टॅपिंग क्रिकेट पाहत आपण. सन्मान दिला चेंडूला, एक धाव तर वेगाने पुढे केले. दुसरीचा प्रयत्न तू मै. आणि या वेळेस मात्र पाहतो आपण चांगली थोडासा मी तर म्हणे बाल वाचलाय का काय. एकच धाव थर्ड अंपरकडे मानली गेली जाते. पंच तुमचा डिसिजन आहे का. रिवो पहा रनआउट साठी मात्र ऑन फील्ड डिसिजन दिलाय. पण पंच आपला डिसिजन काय असेल. आपल्या आतमधलाच काय कलवायचं आहे इथून काही समजत नाहीये. नॉट आउट. चला नॉट आउट असेल बॅटर. एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 2 गडी बाद 5 या आकड्यावरती पाहतो समा असावी. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण नितेश हा गोलंदाज तुटून पडला या फलंदाजावरती. या फलंदाजांच्या मात्र बॅटी मात्र बांधून ठेवल्यात. काय सांगायचंय नको झालाय जीव यांचा. भरपूर दूरचा प्रवास करून आला हा संघ. आणि त्या संघासाठी मात्र पाहतो आपण संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण फटकेबाजी मात्र करावे लागेल. हो फिरवलाय पहा. चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा टप्पा पडल्यानंतर डीप राहतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता पण डॉट चेंडू मात्र कमी खेळायचे आहेत. जास्तीत जास्त मोठे पटके मात्र मारावे लागतील. तेवढ्याच ताकदीचा संघ पाहतो आपण दहिसर संघ. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करत असताना नितेश गोलंदाज. दमदार गोलंदाजी. काय सांगायचं आहे. हे बॅटरचे बॉल काय बॅटेल ठोकना बेकार. हल्दीला गेल्यावर बरोबर मेरेला राहून पोरीवर लाईन मारितो. येतं बोलाची लाईन ना सापडे गड्याला. याच्या गड्याला बॅटेल बॉल ना ठोक. तू मेलाच गड्या. तुझ्या आयटमच्या ताब्यात गेला ना का तू मेलाच. नको अजिबात मारू नको बोलायला. त्याला जुलाव लागलात. त्याला 2 सले लावून आणल्या बोलायला. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकामध्ये फक्त ना फक्त धावा खर्च केल्यात 5च. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे वा. चला टीम इंडिया दहिसर संघ थोडासा फास्टली करायचा आहे आपण. चला यानंतर सामना दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल हेडूटने टीम आणि त्यांच्या विरोधात केलेलं बारवई संघ. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे पहिला 17 संपला का आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन राहायचं आहे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 2 षटकामध्ये फक्त ना फक्त धाबा खर्च केला दहिसर टीमने. पाहतो आपण फक्त 5च धाबा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सागर हा गोलंदाज. सागरचा वापर केला गेला 3ऱ्या षटकामध्ये. चला सागर थोडासा स्पीडअप करा आपण. सागर
टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. चला अनिल थोडासा फास्टली केला आपण. पहिली गोलंदाजी मात्र सुनीलने केली, त्यानंतर निकेशने गोलंदाजी केली. काय गोलंदाजी राहिली, फक्त एका धाब्याचा षटक फेकला होता निकेशने. हा त्यानंतर गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सागर. आणि एक काले कुत्र्याच्या मागे लागल नका गड्या हो, ना तर चावला ना तर 14 इंजेक्शन बेंबेव लावावे लागतील. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, हुलकावणी दिली. बाबा 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 बेकार. काय सांगायचं आहे, दहीसरकरांच्या वाघरी फाटायला लागल्या गड्या आता. हा येतोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. काय सांगायचंय, नको जीव झाला यांचा. ससा ज्याला वरच्या आलेलं ना वागूर मांडली वर खालच्या आलेलं. काय सांगायचं आहे, कार्यक्रम कडे फीट झालाय. हा तो चौकार संघर्षमय हे चौकार आलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. हो हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. पाहतो आपण थोडासा पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच आमच्याकडे वळतील. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. वाईट चेंडू सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला, तिसरा षटक सुरू असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू खराब फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. हो हो पुन्हा एकदा हलक्याचा त्याने कट केला चेंडू, पुन्हा एकदा चुकी. आणि काय सांगायचं आहे विलास, तू मेलाच आता. तोपर्यंत मात्र 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. बालारामच्या माध्यमातून चुका पाहिल्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो खोलात टाकलाय, खोदून काढलाय. खुरप्या शॉट पाहतो आपण, चेंडू जाईल सीमा पार. हाय तो दमदार चौकार. काय सांगायचं आहे, सासूवाली खोकून आणि जावयाला 90 टाकून आणि चौकार मारलाय खोदून. काय सांगायचं आहे बेकार. सागरवरती हल्ला या चौकारच्या पद्धतीने टोटल जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 2 गडी बाद आणि हीच धाबी मी तर म्हणेन धाबींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला मात्र 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीये. पुन्हा एकदा पाहिलं जाईल पंच आमच्याकडे वळतील. सागर करून थोड्याशा चुका वाहतो आपण. चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू. टोटल 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. सतरा आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो फसवलाय. यावेळेस मात्र फिरकीचा जादूगर पाहिला आपण. लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट फेकलाय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. सुरुवातीला थोडासा महागडा ठरला सागर, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टोटल 5 आहे. 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो हो यावेळेस मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय, पाठीमागून जोरी झाली आहे. फलंदाज बाद.
चला स्पीडअप करा आपण. पाहता पाहता आपण 3 षटकाचा बादवी खेळ संपला गेला. 3 षटकामध्ये धाव पटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात पाहतो आपण. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आहे सुनीलची, मात्र दमदार गोलंदाजी राहिली आहे. आणि त्यानंतर मात्र निकेशने काय गोलंदाजी केली आहे. सागर थोडासा महाग ठरलाय जरूर, तरी मी इथं म्हणेन चांगली गोलंदाजी केली सागरने. आता शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज गणेश. या गोलंदाजाचा वापर केलाय. चला स्पीडअप करा दैसर संघ. आणि यानंतर सामना चला बारवाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना येडुतने संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठासमोर येऊन राहायचं आहे. आपण पहिला 17 संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आकाशात उडलाय चेंडू. आता काय सांगायचंय, नकोतारा झाले. 3 तिगाडा काम बिगाडा. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सोडलाय, जमिनीला दान झाला. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. पाहतो आपण 3 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये मात्र विचार केला ना टार्गेट सेट हा षटक पाहतो आपण. मारामारीचा षटक, कुतवा कुतवीचा षटक, रेमटा रेमटीचा षटक पाहतो आपण. शेवटचा षटक पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न फेकी सुद्धा अचूक झाली आहे. आणि या वेळेस मात्र पहा गोलंदाजाने चुकी केली आहे. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 3 बाद म्हटला जातो ना बाई. वाजविन तुझे मी बारा न कंबरत वाकविन तारा. पुन्हा एकदा तयार. राईट वरती विकेट. हो चांगला फटका पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू. वाह काय अडवला जातोय. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतोय ना तेव्हा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवणं खूप कठीण असतोय. चांगली क्षेत्ररक्षण केलंय स्वतः गोलंदाज पाहतो आपण. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील हा प्रश्न पडला आता. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर पंच आमच्याकडे बोलतील. खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू, नासका चेंडू, नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. होम बट स्वाहा म्हटलं जातं ना. भगनी भागोदरी भगमासी भग भुगे ओम बट स्वाहा. वाईट चेंडू. बिना पायल के बजे घुंगरू. छम छम छम. पुन्हा एकदा तयार. हो मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई. गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला हिला शेंडीला झाला या फलंदाजाच्या. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय. चला दैसर संघ आपण वेल भरपूर खर्च करा, थोडासा स्पीडअप करा आपण. हो फुल टॉस. चांगला फटका पाहतोय, गॅप शोधली आहे. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. हा येईल दमदार चौकार. झाला डीजे वाला गरम झाला गड्या हो, कारण 12 वाजून गेलं ना आता. झाला गरम. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, भोगशीत पडलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे आपल्याला संधी थोडीशी कमी मिळेल, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. आपण 12च्या नंतर वाजवू तारा, मग कमरेला वाकवू आपण ताराला. चला रुपेश पारधी, मलंगड संघाचा रुपेश पारधी आपण यायचं आहे. रुपेश पारधी या आपण स्टेजवरती. रुपेश मलंगडचा रुपेश पारधी आपल्याला आयोजक रुपेश पारधी बोलवत आहेत.
रुपेश पारधी मलंगड आपण यायचं आहे. पण पहिल्या सत्राचा बाजवी काय संपला गेला. दापटलावरती धावा लागला गेला तब्बल 28 आणि 29चा टार्गेट सेट केलाय. चला यानंतर सामना हेडूची टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना बारवाई संघाचा संघनायक आपण लगेचच यायचा आहे. जर आपण उशीर लावला तर हेडूची संघाचा संघनायक आलाय. चला बारवाई संघाचा संघनायक आपण लगेचच संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. जर आपण उशीर लावला तर एक षटक कमी खेळवला जाईल यावरती लक्ष असू द्या. आजचा या स्पर्धेचा विचार केला अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये मात्र विचार केला ना वेळेचा पूर्णपणे बंद नसेल आपल्याला आणि टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. पहिला 17 संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करायच्या म्हटलं जातो ना. डीजेने सांगितला 12 ग आता वाजवीन तुझे मी 12. आता ना तर मग तुम्ही जर टायमावर आलं तर आमचं 12 वाजायचं. 12 काय सकाळचे 7 वाजतील 8 वाजतील म्हणजे दिवसाचे काय नाईट वरून दिवसाचे खेळायचा. चला दोन्ही संघाचे संघनायक आल्यात. विनंती असेल माजी सरपंच साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. हेडूटने टीम त्यांच्या विरोधात पाहत आहे पण बारवाई संघ. पाहुण्यांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायच्या. चला सामना स्टार्ट करा पंच. सामना आहे तेवढाच महत्वाचा आहे. चला बॅटर जा मैदानाच्या आतमध्ये. दैसर संघ चला बॅटर पाठवायचे आहेत. बॅटर दैसर संघ बॅटर पाठवायचे आहेत आपण. चला दैसर संघ काय सांगायचं आहे तुम्हाला. नको जीव झालाय. तुम्ही निकी एकविरल गेलत म्हणून आवडा टाइमपास आहे का काय. अनिल दादा काय सांगायचं आता. तू निकी दमला असेल काय. एकविरल पका नाचला वया वगड्या. चला थोडासा स्पीडअप करा दैसर संघ. आपण वेळेचा पूर्णपणे बंद असेल यावरती लक्ष असू द्या. आणि या स्पर्धेच्या वतीने मी क्षमाही मागतो कारण आजचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि लवकरात लवकर या स्पर्धा संपवण्याचा आमचा प्रयत्न असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. निकेश आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण सागर ही जोडी टोटल पाहता 29चा पाटलान करायचा आहे 24 चेंडू मध्ये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिलाच गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती राम या गोलंदाजाचा वापर केलाय. चला राम काय सांगायचं आहे कर काम. पुन्हा एकदा सज्ज झालाय पहिलाच गोलंदाज. हो फिरवला चेंडू आणि त्याच प्रकारे मात्र सागरने फिरवला चेंडू. पहिल्या चेंडूवरती धमाका बिग हिट चौकार. आता काय सांगायचं आहे रंभाले लाजबीलगडी काय बेकार नाचवतो. पुन्हा एकदा उडवला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या पाहतोय प्रयत्न केलाय. जवळ जवळ षटकाराच्या बाहेर होता चेंडू. थोडासा पंबल पाहिला आपण. बेडूकचा फिल्डिंग पाहिली आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहा 29चा पाटलांग करायचा आहे ना. हल्ला बोल केलाय मैदानाच्या आतमध्ये सागर या फलंदाजाने. 2 चेंडू मध्ये 6 धावा जमा केल्यात. हो खोला टाकलाय. अपील केली जाते पंचांकडे. दाद मागली जाते. पहा मागणी केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहा 29चं पाटलांग करायचं आहे. 29चं पाटलांग करत असताना चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर आणि त्याच्या सोबतीला निकेश हा फलंदाज. स्ट्राईक सज्ज झालाय. पुन्हा एकदा 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो फिरवलाय चेंडू. खोलात होता. खोदून काढलाय चेंडू. खुरप्या शॉट पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न नसेल त्याचा एकमेव कारण मात्र काय क्षेत्ररक्षण केलंय. वा
एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. बिनबाद 8. चांगली सुरुवात केली आहे दहिसर संघाने. 29चं पाटलान करायचं आणि सहजरीतीने मात्र धाबा जमा करत असताना दोन्ही फलंदाज. एका साईडला सागर सज्ज झालाय पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा उडवला चेंडू, क्षेत्ररक्षण नाहीये, दूरवरनं येईल, जज करेल, जजमेंट करतोय. ओ हो या वेळेस मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. वाह काय झेल राहिलाय आणि संपलाय सागरचा खेळ. बॅक टू द आउट. काय सांगायचं आहे डीजेवाल्या. पहा पोरी आहेत ना आताच्या, मोक कमी धोका जास्त देत्या, म्हणून दारूच्या मग्या लागा आपण पोरींच्या मग्या लागू नका अजिबात. डीजेवाल्या सांगून देतो. डीजे रॉकी पाहतो आपण. ना चंद्रमुखी ना पारू, आपली लवर फक्त दारू, आणि दारूला धरा गड्याव. ना पारू कामात येणार ना चंद्रमुखी. धोका देते बाय. पहा बॅक टू बॅक हा दूसरा झटका. तू चल मैं हाँ कहानी में ट्विस्ट, लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. बॅक टू बॅक दूसरा झटका. डीजे परुशेट चांगला पाहता आपण. डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत पाहिला आपण. मैदानाच्या आतमध्ये पलटवार केलाय संघाने. मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक हा दुसरा झटका दिलाय. 29चं पाटलांग करायचं होतं. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केले 8 आणि 2 गडी बाद, आणि मात्र महत्वाची विकेट बाद केल्यात. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विलास आणि निकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पहा चेंडू मात्र बीमर. पंच हा चेंडू डॉट आहे का? ओके. काय सांगायचं आता, पंचांना जास्त झाली का काय? काय सांगायचं आहे, पंचांवर कुत्री सोडायला लागतील आता. पहिला चेंडू डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी करावी लागेल. आता काय सांगायचं आहे, नको जीव झाला याचा. जराशी वाढ आली तर याची छाती रुंद करायला लागला गडी, म्हणजे आता वाढ व्हायच नको गड्याची. जराशी वाढ येईल तर लगेच छाती रुंद करायला लागला. मग आता जरा डोंगराव चढेल तर डोंगरावर चढेल चांगला बेकार. नासका चेंडू, नरकातला चेंडू, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. टोटल पाहत आहे धावपटलावरती धाबा लागला गेला ते 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला 17 मध्ये बनवायच्यात 20. हो हो चांगला फटका पाहतोय. पायडल चिप केलाय, पायात होता चेंडू, हुक केलाय, क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाय सीमा पार. A1 क्वालिटीचा निकेशच्या बॅटमधनं दमदार चौकार. वा वा वा. अरे डान्सर जरा पिसलला तर जरा लाय गड्या. काय सांगायचं आहे, तू जरा हुकायला त्याला. बेकार डान्स आहे का? ना रंबा ना पारू, फक्त दारू. वाह एक नंबर डान्स. हो हो रिवर्सचा वापर केलाय. चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार.
थँक्यू डीजे. पा डीजे मात्र गरम झालाय आता. काय सांगायचं आहे त्याला, आठवण आली होय हो का. कारण 12 वाजून गेलं ना. 12 नंतर काय भूतांचा टाइम. काय सांगायचं आहे भूतांचा टाइम. चला टोटल पाहत आपण धावपटलावरती. धावा लागल्या गेल्या 17. 29 पाटलाईन करायचं आहे. हो हलक्याच्या त्याने कट केलाय स्वतःच्या फॉलोअर तो मध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय सांगायचं आहे नको. टेकच गडी हुकलाय. हे गड्या लिगोडच्या खेळताना येत्या. काय सांगायचं आता. नको जीव झालाय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. 29 पाटलाईन करायचं. अजूनही 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडूमध्ये 11ची गरज. चला टीम मीटिंग नकोय का. विनंती असेल आपल्याला. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये काही चेंजेस जाण्याचा असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. डावकरी आताचा फलंदाज विलास. 14 मध्ये बनवायच्यात 11 धावा. समीकरण सोपं येऊन टेपलंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये ना एखादा विकेट आणि एखादा षटकार मॅचचा मात्र रिझल्ट बदलू शकतो. चला यानंतर सामना आपण दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. बारवाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना एडुतने संघ दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. हो विलास क्रॉसेस बॅट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न नसेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. चेंडू स्टॉप केला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 13 चेंडू आहेत आणि 13 मध्ये बनवायच्या 10. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12. 3 तारा पावणे 12 आणि फटाफट फटाफट 4 ठेव बोरा. आता काय सांगायचं आहे. 12 वाजून गेलात. आता भूतांचा टाइम झालाय गड्या हो. संभाला. आता भूतांचा टाइम. 12 नंतर म्हणजे भूताचा टाइम. चला पुन्हा एकदा तयार. आज स्पर्धेमध्ये म्हटलं जातं ना हौशा आणि गौशा आणि नौशा असे प्रकारचे प्रेक्षक असतात. हो काय सांगायचं आहे. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि निक्या झालाय डुपला. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागला गेला तब्बल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. काय सांगायचं आहे आता. गौतमी पाटील ही फेल झाली गड्या. आता तुला जर बघला वया ना तर तुला निकी तुझे तिच्या बरोबर नाचाय नेल तुला. समज एक नंबर डान्स आहे. काय सांगायचं आता नको. समीकरणचा विचार केला 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 10. 12-10चा समीकरण कधीही पलटवार होऊ शकतो. एखादा विकेट एखादा षटकार मॅचचा मात्र रिजल्ट बदलू शकतो. अजूनही मॅच मात्र सामना गेला नाहीये कुठे. दोन्ही संघाच्या माध्यमातून सामना बॅलन्स पाहतोय आपण. चांगला सामना पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवली आहे. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज विलास आणि निकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली गेला आपण. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पुन्हा एकदा चेंजेस. चला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट आहे. सज्ज झालाय सचिन. स्ट्राईक एंडला फलंदाज विलास. हो शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता. झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आता. मॅच जेली भोसल्यान काय सांगायचं आहे. 2-3 उपटी घाला आता. पहा महत्वाचा झेल होता. महत्वाचा झेल. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना भाई पकडा झेल तर जिंकाल क्रिकेटचा खेळ. हाच नियम आहे. आणि या क्रिकेटची या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल तुम्हाला शेवटच्या क्षणाला. या झेलची किंमत मात्र शेवटच्या क्षणाला मोजावी लागेल. हा झेल नाही मॅच सोडलाय का काय हा प्रश्न पडलाय आता. एकदा मिळाली एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अजूनही विचार केला 11 चेंडू आणि 9ची गरज. 11-9चा समीकरण पाहतो आपण. निकेश चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. हो हलक्याच्या हाताने कट केला चेंडू. गॅप शोधली आहे. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहतोय. चेंडू उचलण्यात फेकण्यात थोडासा उशीर लावतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या.
या दोन धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. पाम क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, थोड्या छोट्या छोट्या चुका थोड्याशा महागड्या ठरतील. झेल नंतर या दोन धाबा. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं भाई, पहिलाच तुम्ही आता कर्जबाजारी आहात आणि त्याच्यात अशी क्षेत्ररक्षण अशी फिल्डिंग केली तर नक्कीच घरी बोचका बांधून जायला लागेल. पुन्हा एकदा तयार. हो हो, चांगला चेंडू पाहतो आपण. काय चेंडू, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता पा, थोडासा मिस केली लाईन. डॉट चेंडूची सांगता पा, डॉट चेंडू मात्र फेकावं लागतील गोलंदाजाला. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये मात्र पकड मजबूत करायची असेल तर. हो हो, चांगला चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू. पंचांचा डिसिजन वाईट चेंडू आला आणि रेफर केलाय, चॅलेंज केलाय पंचांना चॅलेंज केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी लगेचच जाईल आपल्या मैदानाच्या. पंचांचा डिसिजनला चॅलेंज केला. हा चेंडू डॉट, चांगली गोलंदाजी पाहतो आपण. आणि हीच तर कॅमेरामॅनची खासियत आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. डॉट चेंडूची सांगता. डॉट आलाय चेंडू, डॉट आलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. चेंडू मात्र अपील केली जाते. पंचांचा बोटा कशाकडे, कहाणी में ट्विस्ट. पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातो ना, मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? झिंगो झिंगो भाई, डीजे वाले के साथ. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 7 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धाबा. पलटवार केलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाने हाकार माजवला होता निकेशने, त्या निकेशला मात्र पंच काय असेल. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. दोन्ही पंचाने तुम्ही आमच्या मैदानाच्या बाहेर आले तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा, इथून मात्र आपण पाहतोय दोन्ही पंचांचा डिसिजन येतो. ज्या रीतीनं पंचांवरती दबाव टाकायचा नाही आहे. पंचांचे निर्णय या स्पर्धेमधील अंतिम असणार आहे. जिथून मात्र शंका आली लेग बाय पंच आमच्या. ज्या रीतीनं आता आपण पाहतोय दत्ताबाई भस्मा यांचा कॉल येतोय की नॉट आउट असणार आहे. पहा, तुमचा मगाशीच रिव्ह्यू घेतलाय, बाकी ओके 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 चेकिंग केलं जाईल. येस, थँक्यू. पहा, इथे ॲक्शन रिप्लेमध्ये चेक केली जाईल. ज्या रीतीनं दोन पंचांच्या डिसिजनमध्ये थोडंसं तालमेल चुकलं, ज्या रीतीनं नॉट आउटचा निकाल येतो पण तो चॅलेंज केला जातो. ज्या रीतीनं बॉल आपण पाहतोय पॅडवरती जाऊन आदलतोय, तिथून चांगला निर्णय येतोय मैदानाच्या आतमध्ये. यस, थर्ड अपर फायनल डिसिजन नॉट आउट. फलंदाज सेफ असणे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू.
टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला 7ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पण समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत आता. 6ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू मध्ये 6ची गरज. 7 चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये बनवायचे 6. समीकरण पाहतो आपण. दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये चुरस मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. सामना सोडायला तयार नाहीये दैसर संघ, ना हार मानायला तयार नाहीये संघ. पाहतो आपण चांगला संघ आणि चांगली फाईट पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा आपण, स्पीडअप करा बापू. गाड्या सोडा लगेचच आपण, टाइम अलर्ट असेल. हो खोलात टाकला होता. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, त्यानंतर लाईन थोडीशी मिस केली आहे या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकलाय. पाम शेवटच्या मुवमेंटला मात्र हा चेंडू मात्र डिसिजन पाहतो आपण. काय खरा फेकलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करायची आहे. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचं काम करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण केला शेवटच्या मुवमेंटला. चांगला क्षेत्ररक्षण. वा चेंडू स्टॉप केला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लागला गेला. टोटल पाहतो आपण धावपटलावरती जाऊन पोहोचला 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. अजूनही विचार केला 4ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये बनवायच्या 4. चला टीम मिटिंग नको या. टीम मिटिंग पूर्णपणे बंद नसेल यावरती लक्ष असू द्या. यानंतर सामना एडोंटने टीम आपण तयार राहायचा आहे. त्यानंतर बारवाई संघ आपणही तयार राहायचा आहे. समीकरणचा विचार केला 6 मध्ये बनवायच्या 4ची गरज पाहतो आपण दैसर संघाला. हा सामना मात्र रंगस्थितीमध्ये निर्माण झाला आहे. चला स्पीडअप करा आपण. क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आहे. क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या. समीकरणचा विचार केला 6 चेंडू 6 मध्ये बनवायच्या 4 धावा. सलामी जोडी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. जो सलामीला आलेला फलंदाज निकेश, ज्याने चांगली फटकेबाजी केली आहे. चला स्पीडअप करा बापू. गाड्या आपण लगेचच सोडायच्या आहेत. बापू गाड्या सोडा आपण. डावकऱ्या त्याचा फलंदाज, स्ट्राईक एंडला फलंदाज विलास. समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या 4. एडुटेन टीमने नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बारवाई संघाला मात्र गोलंदाजी करायच्या. चला सामना महत्वाचा आहे. बापू गाड्या सोडा आपण. समीकरणचा विचार केला 6 चेंडू 6 मध्ये बनवायच्या 4 धावा. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंची गाठली. अंतर कमी. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पलट वार केलाय मैदानाच्या आतमध्ये. मामा ठाकूर म्हटलं जातो ना, मेरे करण अर्जुन आएंगे उसी बीच अमरीश पुरी बोलता है, इस बार ऐसी मौत मारूंगा. चला पुन्हा जन्म वाला सिस्टम भी बंद हो जा. झिंगो झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा 3रा. विलास बॅक टू डगआउट. काय सांगायचं मामा ठाकूर आला आतमध्ये. मामा ठाकूर हे दंडा संभाल के रखना, झंडा लहराने को काम आएगा. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय लेजंड खेळाडू पाहतो आपण. अनिल पारधी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जुना जाणता फलंदाज पाहतो आपण अनिल. जबाबदारी घ्यावी लागेल. 5 मध्ये बनवायच्या 4 धावा. पलट वार केलाय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. अनिल सज्ज झाला. अनिल पारधी 5 चेंडू बनवायच्या 4 कंपल्सरी बनवाव्या लागतील या 4 धावा.
पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी वेगाने मात्र या वेळेस मात्र बराच वाकडा 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 पळाला पण गड्याला काय नाही जमला. काय सांगायचं झाला रन आउट. बॅक टू बॅक हा दुसरा झटका अनुल बॅक टू बॅक आउट. काय सांगायचं आहे नको आता. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण शंकर बिहार को तो गाना गाने की आदत है भाई. मैदानाच्या आतमध्ये पलटवार केलाय. 4 चेंडू 4 ची गरज. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक एंडला जो सलामीला आलेला फलंदाज निकेश वरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. 4 मध्ये बनवायच्या 4. काय सांगायचं आता नको 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 जीव झालाय नको. दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस झाला लागली वाट आई वाटोला गेला गड्या सत्यानाश करी टाकाय आई बेकार. काय सांगायचं आहे 32 गांड्याचा भगत आणलाय का काय बेकार. यांचं किस्सा जराचा अभा गड्या हो निंबू बिंबू हाणलं वया गड्या. काय सांगायचं बेकार. चिकटी गोलंदाजी खराब गोलंदाजी बेकार गोलंदाजी. काय सांगायचं आहे वाट लावा गोलंदाजी बेकार. 3 चेंडू 4 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे दहिसर या टीमला. ओहो या वेळेस मात्र सुपला शॉट बेकार. खुरपून मारलेला खुरप्या शॉट भांडी कशा शॉट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.